संत शिरोमणी स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु आचार्य गुरुराज स्वामी गजर करा हार झाला पाया पडलो का बसा जागा शिवलिंग शिवाचार्य महाराज की युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की आचार्य गुरुराज स्वामी महाराज की सद्गुरु मणिवाल गुरु शिवाचार्य महाराज की युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की आवाज थोड़ा बारीक करते आवाज थोड़ा खाली खाली ना है बारीक करो आज्ञा पर्वतमानाचाद्य ब्रह्मण द्वितीय प्रार्थे सुपदे विश्वेत वराह कल्पे भैवत्सत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये आर्यावर्तकदे च वीरभद्रावतार मेरु दक्षिण भागे कृष्णा गोदावरीवर मध्ये महाशिवनक्षत्र वीरमत्संतंत्रा दुर्ग्रामे शाली वाहन शके 1946 रोजी नाम संवत्सर शुभ आय नक्षत्र ऋतु शुभ मास शुभ पक्ष शुभ दिवस नक्षत्र शुभ राशि स्थित चंद्र शुभ राशि स्थित सूर्य शुभ राशि स्थिते देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथायतं राशि स्थानेषु सत्स्वागम शाकाणं रेवण सिद्ध मूलसिद्धे कुराम पंडिताराधेच विश्वाराधेचे मोहतः चिंतपर्यंत वर्तमानं भक्त महेश्वर प्रसादी प्राणलिंग शरणाईक्य स्थळानं आचार्यलिंग गुरुलिंग शिवलिंग जगलिंग महालिंग ज्ञान प्राप्त्यर्थ वीर सेवांतर्गत बनावित महासूत्र गोत्र शाखा प्रवर वेदांत आता आपण पुढे म्हणतील आपण सर्वांनी पाठीमागे म्हणायचं स्टँड आणायला माईकचं स्टँड घेऊन ये स्टँड माईकचं सर्वांनी संकल्प सोडायचा आहे कापूर राहिला आपल्या सर्वांना दीक्षा कापूरून हे घेण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो आहोत सर तिथून कापूर घ्यायला कापूर आपण सर्वांनी म्हणायचं कापूर डब्यात मला बाबा आत्मा श्रुती स्मृती आत्मोक्त अद्वैत ज्ञान प्राप्ति प्रीत्यर्थम मम धर्माचार वृद्धि क्रियमान क्रिया दीक्षा कर्मांगभूत संस्कार प्रीत्यर्थ वरुण गणपती पंचकलश देवता आदिकर्मादि देवता अहम पूजनम करोमि आदौ संकल्पं समर्पयामि तत्कालो गणेशः आदौ संकल्पं समर्पयामि तुम्ही बाजूला ठेवलेल्या श्रीफळावर हात ठेवायचा नमस्कार करायचा आदौ संकल्पं समर्पयामि तत्कालो 2 मिनिट शांत समर्पयामि ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे समोरचे घेतले तिथं कळशीताई आणि विद्वांना हार घ्या अगोदर आपण हार घाला अक्षते महाराज की
संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु राज शेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। पार्वती पते शिव हर 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 महादेव। हात अपात चालू श्रीमद जगद्गुरुपंचाचार्य महाराज की पाया पडा। हा या इकडं गुरुवंदना केल्याच्या नंतर इकडे यायचं। महाराज तिथला लॉक निघते का बघावं इथला नाही हवा इथे थोडं आणि आरतीला शिवलिंग पडला कधी जायचं हा थोडं इथलं बरं ओम बोधी देव रूपकर्म साक्षी यावर पूजा मारीना थोडं काढू का महाराज तुम्हाला हां बस 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 गाडी किती आहे का हो बाईक चालू करा। लय होते तास रिकामे लय झाले ते महाराजांनी काढावं लागतंय संजू भाऊ इथंच बुडबुड करतय हे आम्हाला म्हणता येईल नाव हा गावचे काढ नाही इथले ओम गणानां ओम गणपति नमामहे प्रियाणं त्वं प्रियपतिं नमामहे निधिनन्दं निधिपतिं नमामहे वसुमान जानि गर्भधमातु जातिपदं भक्तुं महाकाय शिवसुन्दरवा निर्गुणदेवा सर्वकार्येषु सर्वदा ओम भूर्भुवस्सुः महागणपतिमावायामि सशक्तिं साय आयुधं सुवानं परि सपरिवार महागणाधीश्वरात्रागच्छ अवयामि अवहितो भव स्थापयामि सिद्धो भव सन्निहितो भव समुखो भव अवकुण्ठो भव वरदो भव ओम एकदन्ताय विद्महे उग्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् लम्बोदरं वक्रतुण्डं एकदन्तं चतुर्भुजं महाभूतमुष्टिकवाहनं तं नमामि विनायकम् ओम गं गणपतये नमः श्रीमन्महाशिवगणाधीश्वराय नमः सर्वोपचारार्थी गंधाक्षत्र पुष्पधूपदीप नैवेद्यं निवेदयामि निवेद्यन्ते पाणिं समर्पयामि। ओम कलशस्य मुखे रुद्र कंठे विष्णु समस्थिता मुले प्रसिद्ध ब्रह्मास्ति मातृना समृता चोदु सागरा सर्वे सुतिभाव सुंदरा ऋग्वेदात यजुर्वेदा सामवेदात मनांगे च संहिता दुर्विलक्षण तो समस्थिता अत्र गायत्री सावित्री शांति मुचि गतिता सर्वे समुद्रा सरिता तीर्थानि गंगानदः आयन्तु देव पूजा सुरी तक्षय कारकः गंगेशं ने गोदावरी सरस्वती नमः विष्णु कावरी दर्शनं सनिधं करो। ओम गायत्री मावायामि ओम सावित्री मावायामि ओम सरस्वती मावायामि ओम गंगे अत्रागच्छ नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं ते पाणीं समर्पयामि नमस्कारं करोमि। हे एवढी इतकी लोक उठातात इतकी लोक उठा उठा पटकन आता या ठिकाणी आम्हाला पूजा करायचं आहे सगळे दुरून रेणुका द्यायला पुन्हा चंद्र घ्यावं लागलं होतं पायाला घेऊन घालून ते आमच्याकडून घडून देऊ नका उठा बरं पटकन एवढा हैराण करायचं आपलं बिल तोडायला येते काही लोकांनी आणलेला गोळा करा बेल फुलं घे या तो काय या ठिकाणी आता प्रधान कलश पूजन झाल्याच्या नंतर फुलं ते भरपूर आहेत नांदी समाजात ना इथं मोठा की मीराताई त्यांना इथं पूजा करायचं थोडं त्याच्यात 24 दिवस विजयाताईने दिलेले लिंग मी संजू कोटे 20 लिंग संजू खोजो दिले मी जाई निघून परत ताई मला अगं पण असं ठेवून पूजा केल्याशिवाय ते ठेवता येत नाही ना घरात आगाऊ कसं आता नांदी समाजामध्ये पूजा करायची एक कोपऱ्यामध्ये पिवळी साडी आणि हिरवी साडी चला या बाहेर इकडं या बाहेर इकडे या बेल फुल ज्यांनी आलं त्यांनी स्वामीताईकडे दाखल चला या इकडे या
हे चष्मेवाली नाही या मग इकडं चला या पटकन या इकडं आम्हाला विनाकारण इकडे थांब द्या चला या इकडे या ते ना बोलवा बाकीचे बोलवा या ना देवा या इकडं इकडे इकडे थांब द्या दुसरे आगाव काढा की आगाव काढा की पूजा जाताना गेला हा होते ठेवले एवढे पूजाला लिंगाच्या ओम महितो गणेशनामृततालभरिमगे आचराय सुमकेशमिनसराज्ञा यस्मै पुत्रमनस्पति वाजां पालयामसि औषधानि रत्नानि सेवितोजाय सिद्धसागाश्री तीर्थक्षेत्रदर्शना एतनदि संतोष सर्वकामात् सिद्धे महाराज शूटिंग चालू आहे का ओम वरुण देवताभ्यो नमः उत्तरकर्षे वरुणाभागे विनियोगः हाँ आहे आहे ओम तत्त्वयामि ब्रह्मणावृन्दमानावताराशस्ते यशमानो वैर्भिः वरुणेः भोजनशक्ति समान आयुः प्रभुषकर्षसमयवृष्टिकटहृद्राः मूले तत्रस्थो ब्रह्मानदिमातरः गायत्री श्रीतक्षकारकः गंगा देवताभ्यो नमः आह्वानाते अक्षरां स्थापयामि हाँ सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सावधान सगळ्यांनी इकडे लक्ष द्या उठवलाले ती इकडे येऊ दिना झाले तर तिकडे बघा जागा तिकडे असली तर बसा कपाळावर कपाळ हा सर्वांनी इकडे लक्ष द्या मी पुढे म्हणतो पाठीमागे सर्वांनी म्हणायचंय आपा हा शिवापसंतो गंधा हा सुगंध पंतो सुवर्णपात सुमनसाः सोमनस्य वस्तु सुमनस्य वस्तु अक्षताः अक्षता अक्षतां चारिष्टं च अस्तु ताम्बूलानि पान्तु ऐश्वर्यं च अस्तु दक्षिणाः पान्तु
बहुदेयं च अस्तु। ओम श्रद्धायाग्नि समेतते श्रद्धाया पूयते हये श्रद्धा भगस्य भूतरे वत्सा देव काट गया वत्सा देवयामसे नियम सत्ते ददातः थोडं टाकायचं पाणी वाटलं करून टाका नियम सत्ते ददासत थोडा लावा डोक्याला मन समाधीयता सगळ्यांनी मला लक्ष द्या ऐकलं मन समाधीयता मनस प्रसिद्धन्तु भवन्तः प्रसन्न स्म शान्तिरस्तु तुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु आविद्रमस्तु आयुष्यमस्तु स्वस्ति शिवकर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु आगम समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु इष्ट संपदास्तु ओम कर्मदेवतात्मको भगवान शिव प्रियताम प्रियताम कर्मदेवतात्मा भगवान शिव पुण्यहम वाच्येशे वाच्यताम उद्देश्य सामयागसी ब्रह्मपुत्र एव गुरुवितर्सतेन च इकडे लक्ष द्या सगळ्यांनी सावधान ओम पुण्यहम भवन्तु ब्रुवन्तु ओम पुण्यहम आता लहान आवाजात हेच म्हणायचं ओम लहान आवाजात हळू म्हणायचं आता पुण्यहम भवन्तु ब्रुवन्तु पुण्यहम आता सगळ्यांनी मनात बोलायचं ओम पुण्यहम भवन्तु ब्रुवन्तु पुण्यहम ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्वेदाः स्वस्ति नस्तानि क्षोभट्टिनीः स्वस्ति नो गंगा ध्वातेन्द्रः हे डाव आहे ते उजवा हा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी ओम स्वस्ति दीक्षा कर्मणि भवन्तु ब्रुवन्तु ओम दीक्षा कर्मणि स्वस्ति ओम स्वस्ति दीक्षा कर्मणि भवन्तु ब्रुवन्तु ओम दीक्षा कर्मणि स्वस्ति ओम स्वस्ति दीक्षा कर्मणि भवन्तु ब्रुवन्तु ओम दीक्षा कर्मणि स्वस्ति ओम श्रद्धाय समेतते श्रद्धाय पूयते हमी श्रद्धा भगस्य भूतनि वत्सा देवयामसि प्रियं सत्याननातः ओम वृद्धिं भवन्तु ब्रुवन्तु ओम वृद्धिं भवन्तु ब्रुवन्तु ओम वृद्धिं भवन्तु ब्रुवन्तु ओम वृद्धिं भवन्तु ब्रुवन्तु
ओम औषधानि च रत्नानि कलशाय विनाशये सागरास्पतिकल्पति तीर्थानि च ऋतसदा एतदभिषिञ्चन्तो सर्वकामार्थ सिद्धिदे पूर्व पंचमी वर्धमाना सप्तमी प्रतिष्ठे विष्णुभो वयो भूस्थान ऊर्जादयातना महेरवा चक्षुषेव शोकप्रसस्य वाचेनः उषाति मात्रामि अमाव्य यस्य क्षयतापो जनता शनाशनोति विशिष्टे आपो भुवन्तु मिते देवसत्त्वा सहितो कृष्णे स्मरभाव्य कृष्णहस्ताभ्यां वेशजं ब्रह्मस्य ब्रह्मवीर्याभिषिञ्चन्तो देवसत्त्वा सहितो कृष्णे स्मरभाव्य कृष्णहस्ताभ्यां वेशजं वीरस्य वीरभीर्याय अभिषिञ्चन्तो देवसत्त्वा सहितो कृष्णे स्मरभाव्य कृष्णहस्ताभ्यां बलाय अभिषिञ्चन्तो योगेतां ब्रह्मणो वेदां नदेनामृतं पुरें तस्मै ब्रह्मच ब्रह्माच कायो कीर्तिं प्रजां दधो ते महाराज आप्पा रतिकांत महाराज ओम नंदिने नमः ओम नंदिने नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ऋषि गणेश्वराय नमः ओम चंडाय नमः ओम दंडपाणे नमः ओम विजयकर्णाय नमः ओम घंटाकर्णाय नमः ओम गोकर्णाय नमः ओम गरुड़ सिद्धाय नमः ओम एको रामाराध्याय नमः ओम पंडितार्याय नमः ओम सुचेतवे नमः ओम रुद्र गणेशाय नमः ओम भुवन्यवे नमः ओम दधिचिशुर्गणाय नमः नंदादि प्रवर्तनान् पुरातान् भक्तमाहेश्वरान् अवाहि अभियवहितो भवस्थाप्य स्थापितो भवा तुम्ही दीक्षित आहो का दीक्षेला नाही ना तुम्ही द्यायचं नाही द्यायचं नाही सुरा त्याच्यामध्ये येऊ नका दीक्षित नाही त्यांनी येऊ नका ह्याच्यामध्ये बस बरा कुणालाच येऊ देऊ नका मध्ये ह्याच्या ज्यांनी दीक्षित आपलं घरचं देऊ नका तुम्हाला विशेष मंत्रोच्चारान् पूजन्ते करिष्ये ओम वाम देवतल सुजाते वाम योग पंचका पगलाचार्य तोड़े ओम नमो भगवते परमाचार्याय केशव वेदाध्याय तोरणाय वाम योग सुजाताय दक्षिण कक्षाधीश्वराय शिवलिंगं चितमस्तकाय शिवलांचकारकाय असंख्याय शिवलिंगाध्यक्षाय बहुत भिक्षान्ते मुद्रांकिताय ब्रह्मचर्याश्रमाय यजुर्वेदाध्याय माया पंचक्षेत्राय पंचशिखा नीलकंठा धारिणे नमो नमः ओम अघोर पुलस पूजाते अघोर मुखोत्पन्नाय तो रामाचार्य पांगुणे ओम नमो भगवते परमाचार्याय सामनता ध्यानाय नीलवराय पश्चिम मुख जाताय पश्चिम कक्षाधीश्वराय शिवलिंग धारकाय सूक्ष्म पंचाक्षरापकाय सहस्र शब्दयोध्याय लिंगार्पित भिक्षान्ते हित विक्रांतिताय वानप्रस्थाश्रमाय वानप्रस्थाश्रमाय तीव्रोदंडधराय एकशताधिकग्रंथाधारिणे नमो नमः एकच लागतंय मॅम तत्पुरुष पूजाते तत्पुरुष मुखोत्पन्ना पंडितार्य ओम नमो भगवते पंडितार्याय तत्वेदांचनाय तत्पुरुष पूजाताय उत्तर कक्षाधीश्वराय शिवलिंगांकितयाय शिवलांचकारकाय पंचाक्षरापकाय पंचसहस्रशब्दयोध्याय बहुत भिक्षान्ते मुद्रांकिताय वानप्रस्थाश्रमाय निग्रोधराय एककथा नीलकंठाधारिणे नमो नमः
टाकायचं मला तर जाऊ द्या आमच्या मठात चौकट आम्ही नाहीत का मठातले मेंबर आहोत ग बाई मग टाकू लागले टाकू द्या की. आम्हाला सोडून सोडून करायचं सगळेच मिळून करावं लागतंय. ओम नमो भगवते शामुखभूताय मध्यकर्षिकी ईश्वराय शिवरांजन धारकाय शिवरांजन धारकाय शिवागमाख्यानाय शिवार्चनिष्ठाय सुखितवर्णाय स्वर्णकंठा धारिणे शिवपुत्रा सुखिताय तत्केतुचितधराय पूर्वितदंत कारुण्यमूर्ते नमो नमः. पंचा हा सगळ्यांनी हात जोडा सावधान. हा सगळ्यांनी बोलायचं पंचाभूता पंचाक्षरमनुपमा पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरु संत शिरोमणी स्वामी राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य युवा संत राजशेखर शिवाचार्य महाराज की जय. स्वामी महाराज की जय. हा सगळ्यांनी सावध व्हायचंय. आता तुम्ही दिलेल्या इष्टलिंगाचा 52 उपचाराने या ठिकाणी लिंग घ्यायचे राहिलेत आणखी सांगू तरी आधी माझ्याकडे जातो. सावधान. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे. आतमध्ये हिंडणारे कार्यकर्ते बोलायचं नाही, एकदम हळू आवाजात बोलायचं सगळ्यांनी. शतस्थल ब्रह्मे 108 राष्ट्रसंत वसुंधरा रत्न सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींचाच प्रतिस्वरूप गुरुवर्य बालशिवयोगी युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींचा आशीर्वचन आता सुरू होत आहे. सर्वांनी शब्द न शब्द काना मात्र विनंती अनुस्वार दीर्घ सगळा जे काही उच्चार गुरुमाऊलीच्या मुखातून निघणार आहे तो उच्चार आपण प्रत्येकाने कानाचे एकदम त्या ठिकाणी द्वार उघडे करून सगळ्यांनीच त्या ठिकाणी स्वतःचितान ऐकून घ्यायचं आहे. भिंगवले ताई तुमचा आवाज येतो इकडे. शिवलिंग पाटील आणि भिंगवले ताई आवाज तुमचा इकडे येऊ नये. हळू आवाजात कानात बोलायचं त्यांच्या कोणीच आवाज करायचा नाही. हा सुई पडत तर सुद्धा ठळून आवाज यावं. कशी आवाज हा लक्षात. इतका स्वच्छ आणि सुंदर शांत वातावरण या ठिकाणचं आता झालेलं आहे. सगळ्यांनी गुरुमाऊलींच्या मुखातले अमृत शब्द ऐकून घ्यायचे. कार्यकर्त्यांनी जरा बसून घ्या. कार्यकर्ते बाकीचेच खाली बसून घ्या. फक्त नाव नोंदणी करणारे किंबहुना लिंग घेणारेच कार्यकर्ते उभे राहतील. केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याद्यक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् अभावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण सर्वजण इथे येण्याचा मुख्य उद्देश आहे ते म्हणजे जे तुम्ही मागच्या जन्मी जे काही प्रारब्ध केले होते, जे काही तुमची पुण्य एकत्रित झालेली आहे त्याचं फळ देण्याचं जर दिवस आहे तो आजचा आहे. कारण तुम्ही
मागच्या जन्मातले जे काही प्रारब्ध असतील त्याचं फळ तुम्हाला आता काही क्षणामध्ये मिळणार आहे. तोच म्हणजे तुमचा इष्टलिंग. कारण हे सौभाग्य प्रत्येकाला लाभत नाही, हे तुम्हाला लाभत आहे. हा इष्टलिंग तुमच्या करस्थळावर येणार आहे आणि तुम्ही या पात्रतेचे होणार आहात की तुम्ही त्या इष्टलिंगाची दररोज पूजा कराल, त्याची सेवा कराल. कारण आपण नेहमीच पाहतो लहानपणी जेव्हा आई आपल्याला सांगायची की दररोज महादेवाला जा, एक लोटा जल सब समस्या का, तर आपल्याला काय सांगायची की जा महादेवाला जा, तिथे पाणी घालून ये. आता कंटाळा तर प्रत्येकालाच येतो, तिकडं जावं कोण, आणखीन यावं कोण. येताना मध्ये मित्र दिसले की महादेव कुठे गेला की काय कुठे गेला. म्हणून संतांनी हे ओळखलं आणि तुम्हाला इथे तिथे कुठेही जाण्याची गरज नसणार नाही. कारण देवच तुमच्या हृदयावर येऊन राहणार आहे. तोच म्हणजे हा इष्टलिंग आहे. आणि वीरशैव परंपरेमध्ये संस्कार निपजला मार्तांड, म्हणजे जे हे वीरशैवांचे जे संस्कार आहेत, मूळतः 16 संस्कार आहेत आणि या संस्कारानेच मार्तांड उगवल्या जातो. म्हणजे सूर्यासारखा तेज तुमच्यामध्ये दमकून येतो आणि याचं योग्य रीतीने आचरण केल्याने, आणि त्यातलीच ही क्रिया दीक्षा आहे. दीक्षाचं मूळ महत्व काय, अर्थ काय. दीक्षा हा शब्द 2 धातूंनी बनलेला आहे, द धातू आणि क्ष धातू. द चा अर्थ काय, देणे, आणि क्षचा अर्थ समाप्त करणे, म्हणजे देऊन समाप्त करणे. तुम्ही स्वतःला गुरुप्रती समर्पित करता आणि गुरु तुमचा नाश करतो. तुमचा नाश म्हणजे काय, ते शिष्यत्वाचा नाश करून तुम्हाला गुरुपदावर पोहोचवतो. तोच म्हणजे दीक्षाचा खरा अर्थ आहे. आणि म्हणूनच जे तुमची ह्याच्यापूर्वी जी अज्ञानमती होती त्याला ज्ञान कायेमध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्ही इथे आलात. आणि वीरशैवांचे जे काही 16 संस्कार आहेत त्यामधला हा सर्वात श्रेष्ठ संस्कार आहे. कारण सर्व संस्काराचा राजा, जयाने योगे शिवपूजा, जयाने घडे पुण्य काजा, स्वधर्मनिष्ठा. कारण या संस्काराने तुम्ही लिंगायत होता, म्हणजे तुम्हाला हा अधिकार मिळतो. इष्टलिंग पूजेचा तुम्हाला अधिकार मिळतो, त्याच्या प्राप्तीचा तुम्हाला अधिकार मिळतो. आणि हा संस्कार तुमच्या जातीचा, तुमच्या कुळाचा, तुमच्या धर्माचा प्रतिबिंब करतो. हे संबोधून दाखवतो की तुम्ही वीरशैव आहात. आणि आता आजपासून तुमचं कर्म सुरू झालेलं आहे. कोणचं, तर त्या इष्टलिंगाची मनोभावाने सेवा करायची. त्याची तुम्ही सेवा जंगम रूपामध्ये करू शकता, गुरु रूपामध्ये करू शकता आणि स्वस्वरूपामध्येही करू शकता. म्हणजे तुमचा भाव त्यावर असला पाहिजे. वैदिक दृष्टीने पाहिलं तर वीरशैवाचे संस्कार जे वैदिक संस्कार आहेत त्यासारखे आहेत व नसतील. पण यामध्ये एक मोठा भेद आहे. मूळतः वीरशैव इष्टलिंग पूजक आहे, हे लक्षात ठेवा. मूळतः वीरशैव इष्टलिंग पूजक आहे. पण जर आपण वैदिक संस्कारांमध्ये गेलो तर तिथे यष्टी आहे, म्हणजेच अग्निपूजन. आणि अग्नी सर्व भक्षक आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणायचे की हे जो होम हवन आहे ते वीरशैवांमध्ये नाही. त्यांच्याकडे आदी अष्टी, मध्य अष्टी आणि शेवटची म्हणजे अंत्येष्टी असते. पण वीरशैवांमध्ये आधी नसतं, मध्ये नसतं,
दीक्षेमध्ये होम हवन नसतं, विवाहामध्ये नसतं, आणि शेवटी सुद्धा या शिवदीक्षेमध्ये तुम्हाला तुमचा साथी दिला जातो, तुम्हाला तुमच्या जन्मभराचा सोयरा दिला जातो. म्हणजे तुम्हाला तो आता भेटला ते तुमच्या मृत्यूच्या नंतर काळामध्येही तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणूनच गर्भधानम पुंस्तवनम सीमंतम जाती कर्मच तथा दीक्षा प्रभावेन लिंगनिष्ठा भवेत् ध्रुवम्. म्हणजे गर्भधानापासून ते समाधी संस्कारापर्यंत हा इष्टलिंग तुमच्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही कुणाच्या वाणीला ऐकल्यासारखं केलं तरी चालेल, पण जे गुरु सांगतात, जे संत सांगतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण ते तुमच्या हिताकरता सांगतात. आणि जर त्या वचनावर तुम्ही अवलंबून राहिलं, त्याचा आधार घेऊन जर तुम्ही तुमच्या इष्टलिंगाची उपासना योग्य रीतीने केली व त्याचं यथोचित फळ सुद्धा तुम्हाला तुमच्या पत्रामध्ये लाभणार आहे. कारण देणारा अनेक प्रकारे देतो, जो शिव आहे तो अनेक प्रकारे देतो. तो कुठे इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये आहे, कुठे गुरुच्या स्वरूपामध्ये आहे, कुठे जंगमाच्या स्वरूपामध्ये आहे. देण्याचे प्रकार वेगळे वेगळे आहेत, पण घेण्यासाठी पदर एकच आहे. शिव कोणत्याही रूपामध्ये तुम्हाला देऊ शकतो, पण घेण्यासाठी पदर एकच आहे. म्हणून तुम्हाला आजपासून इष्टलिंग प्राप्त होणार आहे आणि तुमचे जे काही प्रारब्धाचे फळ आहेत ते आता इथे फुटणार आहेत. आणि म्हणून तुमच्या नवीन आयुष्याची आज सुरुवात होणार आहे. मनुष्याच्या वीरशैवांमध्ये एक आईच्या गर्भामधून एक जन्म होतो आणि आजचा दिवस म्हणजे शिवदीक्षा संस्कार आज गुरुच्या हातातून तुमचा एक पुनर्जन्म झाल्यासारखा आहे. कारण आज तुम्हाला इष्टलिंगाची प्राप्ती होणार. आणि म्हणूनच तुमची जी काही श्रद्धा आहे, जो तुमचा काही भाव आहे, तो तुम्ही इष्टलिंगावर ठेवा. जे तुम्ही इष्टलिंगाला अर्पित करता तेच तुमच्या गुरुला अर्पित होतं, आणि जे तुमच्या गुरुला अर्पित होतं तेच जंगमांना अर्पित. म्हणून एक मूर्ती त्रयो भागा गुरुलिंगम तो जंगमाहा. जर तुम्ही गुरुची पूजा केली तर ती लिंगाची पूजा आहे, जर ती लिंगाची पूजा झाली तर ती जंगमाची संतुष्टी आहे. म्हणून आज तुम्हाला हे सौभाग्य मिळालेलं आहे की तुम्ही आपल्या जीवाचं सोनं करावं, आणि हे सौभाग्य आणि हा दिवस तुमच्या जीवनामध्ये एक नवीन चेतना घेऊन येऊ आणि तुमच्या जीवनाला सद्गती लाभावी. तीच मी राष्ट्रसंतांच्या चरणी घडलेली सेवा समर्पित करतो. तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो. ओम शांती शांती. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. राजस्वामी महाराज की जय. युवा संत राजशेखर शिवाचार्य महाराज की जय. युवा संत आता म्हणायचं झटका देऊन झटका कसं एकच स्वरामध्ये लोकांना लक्षात आमचे महाराज संत जय मंगलम जय नमः पार्वती पदे शिव हर युवा संत सद्गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. गुरुवर्याचार्य गुरुराज स्वामी महाराज की जय. सद्गुरु संगन बसप्पा शिवाचार्य महाराज की आग ते का बंद होऊ लागले. हा आहे
संजीव भाऊ माईक वाल्याला ठेवलंय की बाबा हे माझे आहेत बघा फक्त इथं आणि हे न्यास न्यास करू उभा टाका महाराज आता बसते. दुसरं करायचं नाती भवे भव स्वमा भवद्भवाय नमः. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलाय नमः बलविकरणाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतधम्माय नमोन्मनाय नमः. ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शुद्ध जलेन त्रयंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात् अनादि शाश्वतं शान्तं चैतन्यं निर्वाकारं चिद्भस्मलिङ्गधारणम् इष्टलिङ्गरूपिणे साम्बाय नमः भस्म धारयामि. हरिद्रा स्वर्णवर्णवा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्कार कार्यमुख्याहि दैवत्वं प्रतिगृह्यतम् इष्टलिङ्गरूपिणे साम्बाय नमः हरिद्राचरणं समर्पयामि कुङ्कुमचरणं समर्पयामि अक्षतान् धारयामि. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम्. श्री इष्टलिङ्गरूपिणे साम्बाय नमः बिल्वपत्राणि पुष्पाणि धारयामि. गन्धाढ्यो धूपोत्तम अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम इष्टलिंगरूपिणे साम्बाय नमः स्थापयामि. आरती लावा. आता काय करावं ते आडवं येऊ लागलं मला. स्वप्रकाश महातेज सर्वस्ति निरापः सवयवेन्द्रं ज्योतिदीपोऽयं प्रतिगृहीतम्. इष्टलिंगरूपिणे साम्बाय नमः दीपं निराजयामि. वाटी घ्या वाटीत नैवेद्यं चतुर्वेदं नानाभक्षसमन्वितं दधिक्रुवतिवेदं नैवेद्यं च प्रतिगृहीतम्. इष्टलिंगरूपिणे साम्बाय नमः नैवेद्यं निवेदयामि. नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि. यातला एक विडा ठेवा पाण्याचा विडा तुमचा समायुक्तं नागवल्लीदलयुक्तं कर्पूरचूर्ण समायुक्तं ताम्बूलं प्रतिगृहीतं. ताम्बूलानि समर्पयामि. हिरण्यगर्भगर्भत्समेव बीजविवासो अनन्तवाटितं प्रेक्षमि महेश्वरः महादक्षिणं समर्पयामि. असं 3 वेळेस हात नमस्कार. प्रकष्ट पापनाशनाय प्रकष्ट फलसिते प्रदक्षिणं करोमि च प्रसिद्ध परमेश्वरः. ओम इष्टलिंगरूपिणे साम्बाय नमः प्रदक्षिणं समर्पयामि. नमस्कारं करोमि. ओम शांति शांति शांति. पुढचं सांगा. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. सद्गुरु राजशेखर शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु नटराज महाराज की जय. हर ओम श्री रुद्रस्य ते टाकायचं हा टाका ते. हे टाका थांबा ते हे टाका. सोडा महाराज
ओम यद्भक्ति क्लेश संपर्कात् परमानंद संभव तस्मै ते चरणाय पादमुदाय कल्पयामि श्री श्रींगणे सांबरे नमः समर्पयामि अर्घ्य तापत्रय हरं दिव्यं प्रमाणंद लक्षणं तापत्रय विमुक्ते सर्वार्घ्यं कल्पयामि ओम श्री श्रींगणे सांबरे नमः अर्घ्य समर्पयामि आचमन वेदानामपि वेदाय देवानां देवत्वात्मने आचनं कल्पयामि शुद्धानां शुद्धहेतवे ओम जनाय नमः आचमनं समर्पयामि ठेवा ठेवा त्याच्या खाली हा ठेवा सर्व कालुष्यहीनाय परिपूर्ण सुखात्मने मधुपर्क महादेव कल्पयामि प्रसीद मे ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः मधुपर्कं समर्पयामि स्नान परमानंद पूर्णानंद बोधाब्धो निजमूर्ते सांगोपांग विदंसानं कल्पयामि प्रसीद मे ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः स्नानेन समर्पयामि क्षीर आपायस्य समेतु ते विश्वतत्त्वमस्मि भवावागस्य संगते ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः क्षीरेण स्नापयामि मूलेन ईशामन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि दधिक्राम्नो अकारीशं विष्णोरश्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरकर्णयायेषु तारिषु यथा ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः दग्धा स्नापयामि मूलेन तत्पुरुषमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि घृतं शुक्रमसि ज्योतिषि तेजोषि देवो वसवितो पुनात्वश्चन्द्रेण पवित्रेण वस सूर्यस्य रश्मिभिः ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः घृतेन स्नापयामि मधु अघोरमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि मधुवातारुताय ते मधुक्षरन्ति सिन्धवः मार्गेण औषधि मधुरत्तमथोषिषो ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः मधुना स्नापयामि वामदेवमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि शर्करा स्वादुपोस्व स्वादुपोस्व दीर्घाय नमः स्वादुलिंगोऽसुरितु नाम्ने स्वादुनित्याय तरुणाय भावे प्रपदे मधुमं आरम्य ओम श्री इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः शर्करा स्नानेन स्नापयामि सत्वजातमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि एवरसानं प्रकाव्यमुषदेव प्रवालो देवो देवानां जनिमा वैक्ति वही व्रतश्च चेबन्धु पावकः पदावराहो अभ्यत्रिदेवना ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः कदलीफलरसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि द्राक्षं प्रदाश्विनी पवमान द्विजो दिव्यामा पैसाधर्महि पान्तरुषयः भावीनि सत्सत्सतयत्वं रक्तं ते शिशाण वेदसः ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः द्राक्षरसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि कपित्त अग्राण समुद्रं प्रथमे विदर्भना जनयन् प्रजा भुवनश्च राजा वृषा पवित्र अधिसानो अव्ये बृहत्तोमो वाग्रथे सुवानगिधम् एवं श्री रूपिणे सांबाय नमः कपित्रसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि खल्लजा असुक्षतं प्रवासिनो गोप्या सोमसो यस्मया शुक्लविशो वीर्याश्चवः ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः कपित्रसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः उर्वारुकसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि क्षूर प्रजापतेर्वा यदा हि पक्षाणि यदस्ववाल यक्षभीतिरस्ति यदस्ववाल प्रस्तारो भवत्यक्षभीतिरस्ति ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः क्षुरसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि नारिकेलम् अपोवाहितमसन्नसनिलमेव समप्रजापतिरेक पुष्पकवर्णे समभवत दशान्तरमनसि कामस्तमसवर्तत इदकान्तुजेमिति ओम इष्टलिंग रूपिणे सांबाय नमः नारिकेलरसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि अम्लं पवित्रते विततं ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्री पर्यसि विश्वतः अतत्पतन्नोतात्पदामो अस्त्रनुतो श्रुताश इदं मते
मनस्तमाशत ओम इतलिंगपणे सामायन आम्लोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि सुवंदिदेवा अभ्यंजन भयंजनाय यथा भागवैनाय प्रीणाति मिस्टर तेल श्री सांबाय नमः सुगंध तेलेन स्नापयामि मूलमंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामि परमान अंत ब्रह्मेति विजानात अन्यदैव खल्वीमानि भूतानि जायन्ते अन्नेन जानाति जीवन्ति अन्न प्रत्यक्षमिशं विशन्ति ओम श्री शनिगुरुपणे सामायन अपरमन्नेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि गोधूमपिष्टम् प्रमुष्ट वामायंगिरा पिंडमुत्थानि वावृतः पुरुषस्य कोशाशिषा संसोपनामहे श्री ओम श्री शनिगुरुपणे सामायन गोधूमपिष्टोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि मित्रं मदन्तु स्वायन्ति स्वाश्हर्यश्वाद्रि श्रोतु वारुद्रं सुयतो नार्वा ओम इतलिंगपणे सामायन अमृतपिष्टोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि अनोदनीयान् महतो महीयानात्मा गुह्यायां निहितस्य जन्तो समग्रंतो पश्यते विदशोको धातुः प्रसादं मम महिमामनीशं नीशम् ओम इतलिंगपणे सामायन तण्डुलपिष्टोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि हरिद्रादिष्टम् सुखोष्य वित्तं विततं बृहस्पतिश्चतो यश्च सन्तौ व्यस्तीरण आवत्यस्य परितारमाशनो दिवस्पृष्ट्यापधि दितिष्ठन्ति चेतसा ओम इतलिंगपणे सामायन हरिद्रादिष्टोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि हवनकपिष्टम् ब्रह्मजनाज्ञ प्रथमं पुरुषाग्रेसितात् सुरुचो विन अवः सुभोद्भिया उपमा यस्य विष्टातस्य योगी मतस्तस्य वियः ओम इतलिंगपणे सामायन अम्लकपिष्टोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि कुशोदकान् देवस्य शिवतुः प्रसवे शिबिरो बाहुव्यं पुष्पोस्ताभ्यामान्तने ओम इतलिंगपणे सामायन कुशोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि तुषीतिस्मृतं रस सर्वसमुद्वस्नाति स्वधितं मातस्तीश्वना ओम इतलिंगपणे सामायन कुशोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि भस्मोदकान् ब्रह्मकं निजामहे सुगन्धिं पुष्टिगुर्वरम् उर्वारुकमिव बन्धनान् वृक्षान् मोक्षीयमानतात् ओम इतलिंगपणे सामायन भस्मोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि गन्धोदकान् हंगस्य शोषितत्वत् सुरतरीक्ष सद्भुता वेदीशधीति दुरोषता नपद्वरसद्यसद्वयोमस्वत्ता गोजारुतजा अद्विजारुतं ब्रह्म ओम इतलिंगपणे सामायन गन्धोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि यः पदिर्निर्या अपरा पुष्पायाच पुष्पिनी बृहस्पती प्रसूतास्तनानं त्याला बघा काय झालं. ओम श्री श्रीगुरुपणे सामाय नमः पुष्पोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि पत्रोदके बाहेर निघालं काही तिकडे तोंड केलं त्याचं. बाहेर चालू राहू द्या बराबर आहे. ओम श्रीगुरुपणे सामाय नमः पत्रोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि मुकुंदितं ओम श्रीगुरुपणे सामाय नमः पुष्पोदकेन स्नापयामि मुनेन शुद्धोदकेन स्नापयामि लई वेळ झालं होय. ओम श्रीगुरुपणे आम्ही
ध्यानाने अवधानाने योग्य असं शौच मुखमार्जन स्नानादी नित्य कर्म केले नसेल लिंग पूजेचा लोप झाला असेल तसेच लिंग परिवर्तन न करता अन्नादिकाचे सेवन केले असेल वीरशैव धर्माच्या आचरणानुसार वागलो नसेल त्या सर्व दोषास दूर करून पावन करून घ्या आजपासून मी इष्टलिंग गळ्यातून काढणार नाही रुद्राक्ष भस्म सदैव धारण करेन इष्टलिंग पूजा केल्याशिवाय अन्न पाणी सेवन करणार नाही अभक्ष व अपेय पान करणार नाही वीरशैव धर्म आचरणाप्रमाणे कागद जाईल गुरु लिंग जंगम यांची निंदा चुकूनही करणार नाही व ऐकणारही नाही ही प्रतिज्ञा पूर्वज गुरु परमेश्वराला स्मरण करीत आहे त्याचे पालन जन्मभर करे तथास्तु. आता सगळ्यांनी आपल्या बाजूला जे श्रीफळ ठेवलेलं आहे त्याच्यावर हात ठेवून त्याला नमस्कार करायचा आहे. थोडं यानं जाऊ दे. आवाज येणं झाला. नमो रुद्राय काले केदाराय नमो नमः इंद्रजटाकलाभ्यां नमो नमः सूताय हंत्याय वनानां नमो नमो रोहिताय कपते रक्षाणां नमो नमो मंत्रिनिवासाय कक्षाणां नमो नमो भुवनितय मार्गस्वदायोषधीनां नमो नमो उच्चघोषाय कलयते पतिनां नमो नमः पुष्पगीताय तावते तत्वानां नमः इति दिव्यो अनुमानः. ॐ नमः सर्वमानाय दिव्यातिना अव्यादिनां नमो नमः स्वकुपाय दिशङ्गिरे वेदानां नमो नमो नीशङ्गिरे युगये तत्कराणां नमो नमो वैशरे पुरगञ्जरे सायिनां नमो नमो नीशरे परिचराय ज्ञानां नमो नमो श्लोकादिभोजरात्मु सद्भो विश्वांपते नमो नमो नक्तचरन्तगतकर्ताणांपते नमो नमो विष्णुशीले कुलजानांपते नमो नमो ईशभद्रधर्माणि वेष्टो नमो नमो आसनवाणेभ्यो प्रतिदधारुवेष्टो नमो नमो आयुषद्वरीश्वरशब्दो नमो नमो सद्वविद्यावेष्टो नमो. जय भगवान शिव. नाना विधीनं आत्ताच्या तुमच्या लिंगावर संस्कार करण्यात आले. 54 प्रकारच्या वनस्पत्या त्या संस्कारामध्ये वापरण्यात आल्या. ज्याची ज्या पद्धतीनं षडोपचार पद्धतीनं पंचोपचारानं एक उपचारानं सहज मुखातून नाव घेऊन सुद्धा भगवान शिव प्रसन्न होतो. आमच्या महाराजांनी सांगितलं एक लोटा सब समस्या का हल. भगवान शंकराला काय प्रिय आहे तर ती भक्ती प्रिय आहे. आता सगळ्यात महत्वाचं महाराजांच्या हाताने संस्कार होणारा लिंग
तुम्हाला सगळ्याला पूजेकरता देण्यात येणार आहे. पूजा कशी करावी, भस्म कसं लावावं. सुरुवातीला एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या तांब्यावर आपला उजवा हात झाकायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. कोणता मंत्र महाराज सांगणार तुम्हाला. आता मंत्र कोणता म्हणायचा, मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणल्यानंतर भस्म डाव्या हातामध्ये घ्यायचे. भस्माला आम्ही ज्या पाण्याला मंत्रित केलेलं आहे ते पाणी म्हणजे त्या तांब्यामध्ये 2 बोट बुडवायचे आणि वर भस्मावर ठेवायचे आणि नमस्कार करायचा. आता भस्म किती जागी लावावं तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन मोजा. आत्ताच महाराजांनी सांगितले लिंगाला अर्पण केल्याशिवाय आम्ही कुठलीही वस्तू ग्रहण करणार म्हणून अगोदर भस्म लावल्याबरोबर लिंगाला अर्पण करायचं आणि मस्तकावर लावायचं. लावा सगळे जण. त्यानंतर परत लिंगाला अर्पण करायचं, कपाळावर लावायचं. लक्षात ठेवा, मोजा किती झाले. त्यानंतर डाव्या कानाला किती झाले. त्यानंतर उजव्या कानाला किती झाले. त्यानंतर मानेवर किती झाले. त्यानंतर हृदयावर म्हणजे छातीवर किती झाले. त्यानंतर बेंबीवर किती झाले. त्यानंतर डाव्या मनगटाला बर का किती झाले. त्यानंतर डाव्या कोपऱ्याला किती झाले. त्यानंतर डाव्या दंडाला किती झाले. त्यानंतर उजव्या मनगटाला किती झाले. त्यानंतर उजव्या कोपऱ्याला किती झाले. काही लोक असं भस्म लावतात, असं अजिबात लावायचं. त्यानंतर उजव्या दंडाला किती झाले. त्यानंतर मानेवर किती झाले. आणि त्यानंतर पाठीवर लावायचं. एकूण 15 ठिकाणी भस्म धारण करायचं. भस्म धारण झाल्यानंतर आमच्या हाताचा स्पर्श सगळ्या शरीराला झालेला आहे. त्यामुळं अगोदर आमचे हात स्वच्छ धुवून घ्यायचे. हात स्वच्छ धुल्यानंतर एखाद्या दस्तीनं हात वगैरे पुसून घ्या आणि आपला लिंग बेलातून पिशवीतून ज्या पद्धतीची व्यवस्था असेल त्याच्यातून काढून तुरुंग मुद्रेनं म्हणजे लक्षात घ्या असं धरायचा. कसं तुरुंग मुद्रेनं धरून डाव्या हातावर ठेवायचं. डाव्या हातावर ठेवला. पाणी घ्यायचं आणि महाराज जे तुम्हाला मंत्र सांगणार आहेत त्या मंत्र म्हणत म्हणत इष्टलिंगावर पाणी टाकायचं. स्वच्छ लिंग स्वच्छ पुसून घ्यायचा. पुसून घेतल्यानंतर प्रथम पूजा करून घ्यायची. भस्म घ्यायचं. भस्म घ्यायचं. ज्या पद्धतीनं आम्ही या 3 मोटारा लावलेला आहे
त्या पद्धतीनं अनामिका जी आहे ती लिंगावर ठेवायची आणि भस्म लावायचं. भस्म लावून जे उपचार असतील हळद कुंकू बेल फूल त्याच्यानं पंचोपचारानं पूजन करायचं आणि कुरुंग मुद्रेनंच असा बेल व्हायचा. आता भरपूर ठिकाणी सांगण्यात येत आहे बेल पालता व्हायचा नाही. बेल ज्या पद्धतीनं झाडाला येतो त्याच पद्धतीनं लिंगावर आपल्याकडं शेंडा करून हा व्हायचा. झाल्यानंतर नमस्कार करायचा. नमस्कार झाल्यानंतर बेल उचलायचा मस्तकावर ठेवायचा. मस्तकावर ठेवून निर्माल्य तयार करायचं म्हणजे श्वास घ्यायचा त्याचा सुगंध घ्यायचा आणि ती खाली टाकून द्यायची कशात ताटामध्ये. त्यानंतर परत एकदा पाणी टाकून लिंगाची पूजा करायची. पूजा झाल्यानंतर लिंग स्वच्छ करून घ्यायचा आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर तीर्थ घ्यायचं. तीर्थ आम्ही जे पाणी अभिमंत्रित केलेलं आहे त्या अभिमंत्रित केलेला पाण्याचं तीर्थ घ्यायचं. तीर्थ घेताना काय म्हणतात इकडे लक्ष द्या माझ्यासोबत माझ्याकडे बघून मला. हा गुरुवे नमः लिंगाय नमः जंगमाय नमः अशा पद्धतीनं तीर्थ घ्यायचं. लिंग परत कुरुंग मुद्रेनं उचलायचा आणि तीर्थ पित असताना गुरुलिंग जंगमाय नमः गुरुलिंग जंगमाय नमः परत भस्म लावायचं बेल व्हायचा आणि जोपर्यंत आम्हाला जेवायला मिळत नाही तोपर्यंत तुम्हालाही नाही महादेवा म्हणायचं आणि ठेवून द्यायचं. नमस्कार करत असताना कधीही आमचं डोकं देवावर कुठेही ठेवायचं नाही. नमस्कार करत असताना कुंभमुद्रा घ्यायची. कुंभमुद्रा घेऊन नमस्कार करायचा आणि देवाला परत बेलामध्ये ठेवून द्यायचं. आता महाराज तुम्हाला मंत्रोपदेश करणार.
पंचाचार्याला शिवलिंग शिवाचार्य वीरशैव धर्माचे तुम्ही पालटले काया आरती गुरुराया समकार भूलोके धर्मरक्षणासाठी शिवनाम पेरियले वीरशैवांच्या मुखी आरती खंडराया झाला होता लोक धर्म हाती घेऊन या कर्म देऊन या शिव दीक्षा शिकविले आचरण आरती गुरुराया निस्वार्थ गुरुमूर्ती सदा हृदयात शांती ऐसे गुरु नच मिळते तुंडोनिया कल्पांती आरती गुरुराया शिवलिंग तो पण हृदय शंकराचे ध्यान विनवे तो दास बाबा चरण आरती गुरुराया शिवलिंग शिवाचार्य वीरशैव धर्माचे तुम्ही पालटले काय